सांगोला तालुक्यामध्ये काल रात्री अतिवृष्टी पाऊस झालेला आणि या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे। आता मी सांगोला तालुक्यातील अकोला या भागामध्ये आहे। आपण या बघतोय की नुकतीच लागवड केलेली मक्याच्या पिकामध्ये जवळपास 2 ते 2.5 फूट इतकं पाणी साचलेलं आहे। डाळिंबाच्या पिका असतील, मक्यांचे पिका असतील आणि एकूणच खरीपातील सगळ्या पिकांमध्ये पाणी साचलेलं आहे। हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांचा खरं तर हिरावलेला आहे। निसर्गाचा कोप या भागामध्ये झालेला आहे। खरं तर दुष्काळी भाग म्हणून हा सांगोला तालुका ओळखला जातो। या भागामध्ये कडला, अकोला, निजामपूर, लोणविरे या भागामध्ये सोनंद असेल, या अशा सगळ्या भागामध्ये रात्री जवळपास 2 ते 2.5 तास अतिवृष्टी झालेली आणि सगळी पिकं पाण्याखाली गेलेली आहेत। माझ्यासोबत शेतकरी आहेत। काय नेमकं कशा पद्धतीचा पाऊस, किती वर्षातून असा मोठा पाऊस झालेला आहे? हा माझ्या जन्माच्या अगोदर म्हणजे वडिलांच्या काळात सुद्धा हा पाऊस झालेला नाही। इतकी मोठी अतिवृष्टी या ठिकाणी झालेली आहे। या अतिवृष्टीमध्ये इथूनच 1-2 किलोमीटर ते सेंटर आहे, ते चढावरती सेंटर आहे आणि तिथं राजुरी आणि वाटंबरच्या हद्दीमध्ये ते ढगफुटीचं सेंटर आहे आणि त्याचा इफेक्ट सगळा 3 किलोमीटर कडलास असेल, लोणविरे असेल, माणेगाव असेल, अकोला असेल, वाटंबर, राजुरी असा हा सर्कल मध्ये हा मोठी ढगफुटी। कोणत्या पिकांचं नुकसान झालं या ठिकाणी मोठी जी खरीपाची पिकं आहेत, बाजरी असेल, डाळिंब असेल, बोर असेल, सीताफळ असेल, ड्रॅगन फ्रूट असेल, मका पिकाचं अत्यंत म्हणजे एवढं नुकसान झाले की अक्षरशः पिकं बुडाली ती। म्हणजे 4-4, 5-5 फूट पिकामध्ये पाणी उभं राहिलं हे तुम्ही पाहू शकता। आणि इथं सगळे आजूबाजूला जे नर्वस शेतकरी, आमच्यावर तात्काळ याचे पंचनामे व्हावेत शासनाकडून आणि लवकरात लवकर जे शेतकऱ्यांना मदत मिळावी एवढीच आमची अपेक्षा आहे शेतकऱ्याकडून। या ठिकाणी बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। नुकसान झालेल्या पिकांची तात्काळ पंचनामे करून सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, सांगोला। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।